त्याचा 5वा अध्याय आणि वचन 19. थेसलुनीकी की पहली पत्री उसका 5वां अध्याय और वचन 19 हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 285, थेसलुनीकी की पहली पत्री उसका 5वां अध्याय वचन 19. आत्मा को न बुझाओ. आत्मा को बुझाव असं ऐकलं सगळ्यांनी, म्हणून म्हटलं परत वाच. आत्मा को न बुझाओ. आत्मा को न बुझाव. न महत्वाचं आहे तिथे, नाही तर गडबड होईल. हालेलुया. मराठीत काय लिहिलंय सगळ्यांनीच वाचा. आत्म्याला, खूप छोटं वचन आहे ना, है ना. वाचलं की संपलं. बायबलमधलं सगळ्यात लहान वचन कोणतं माहीत आहे? येशू रडला. त्याच्यानंतर मोठं मला वाटतं हे असेल. हालेलुया. पण वचन जितकं लहान तितकं ते जास्त आशीर्वाद देणार आहे. हालेलुया. आत्मा को न बुझाव, जे आत्म्याला विझवू नका, कारण जिसका आत्मा बुझ जाता है वो स्वर्ग के राज्य में नहीं जा सकता. स्वर्ग के राज्य में वही जाएगा जिसकी आत्मा की ज्योत जलती रहती है. हालेलुया. आत्मा की ज्योत जिनकी बुझी हुई होगी वो प्रभु के राज्य में नहीं जाएंगे. तो सोचो, इस एक छोटे से वचन में प्रभु हमें एक जीवन की दिशा दिखाना चाहता है. हालेलुया. जीवनाचा एक उत्तम मार्ग देव आपल्याला या वचनातून सांगत आहे. आत्म्याला विझवू नका, म्हणजे शेवटपर्यंत आम्हाला तो पेटता ठेवला पाहिजे. आमेन. हालेलुया. हां. इथेच नव्हे, नवीन करारामध्ये सुद्धा मंदिर बांधल्यानंतर त्या मंदिरामध्ये कशा रीतीने व्यवस्था असायला पाहिजे त्याचे नियमसुद्धा त्यावेळेला देवानं लावून दिलेले होते. हालेलुया. त्यामध्ये आणखी अशाच प्रकारचा एक महत्त्वाचा नियम होता. कोणता नियम माहीत आहे? लेवी की किताब देखेंगे, 6वां अध्याय और वचन 13 पढ़ेंगे हम. लेवी 6:13. पन्ना नंबर 127, लय व व्यवस्था उसका 6वां अध्याय वचन 22. में मराठी वाचतो पहा. वेदीवर अग्नी अखंड जळत असावा, तो विझू देऊ नये. वेदी होती. वाच ना, हिंदी वाच. वचन 22, 13, 6:13. वचन 13. वेदी पर आग लगातार जलती रहे, वह कभी बुझने न पाए. वेदी पर आग लगातार जलती रहनी चाहिए, वो कभी बुझने न पाए. वेदी जो बनाई गई थी वहाँ पर एक दिया रखा था, और उस दिए में हमेशा वो ज्योत जलती रहनी चाहिए, ऐसी एक प्रकार की आज्ञा प्रभु ने वहाँ के उन पुराने ज़माने के लोग जो थे, जुन्या करारातले जो लोक आहेत त्यांना ती आज्ञा दिलेली होती. अखंड ती पेटत राहिली पाहिजे. म्हणजे त्या ज्योतीचं महत्त्व आपल्याला याच्यातून कळतं आहे की ती
थोडाही वेळ विजता कामा नये. आता नवीन करारामध्ये त्याच अर्थानं आत्मिक दृष्टीनं प्रभू आम्हाला सांगत आहे, तिथे दिवा होता, ती भौतिक वस्तू होती, तिथे ज्योत होती, तेल टाकावं लागत होतं आणि ती सतत पेटत ठेवावी लागत होती. हालेलुया. आता इथे वेदी आहे ती कोणती वेदी आहे? नव्या कराराप्रमाणे वेदी कोणती आहे? आपण स्वतः. हालेलुया. दिवा कोणता आहे? आत्म्याचा दिवा. आणि तेल कोणतं टाकायचं आहे? वचनाचं तेल. हालेलुया. आणि काय करायचं आहे? हा दिवा सतत पेटता ठेवायचा आहे. जोपर्यंत हा पेटत राहील तोपर्यंत आपल्याला आशा आहे की आपण त्या राज्यामध्ये जाऊ. हालेलुया. आणि म्हणून वचन आम्हाला सांगतं की आत्म्याला विझवू नका. हालेलुया. एक उदाहरण देतो मी तुम्हाला. खूप थंडी पडली आहे, भरपूर थंडी पडली आहे, आणि अशा वेळेला आपण काय करतो मग? बोला ना. काय करतो? शेकोटी पेटवतो. हालेलुया. बरोबर का? काय करतो शेकोटी पेटवताना? लाकडं घेतो, पेटवतो. एकदाच पेटवतो. ते पूर्वी टाकलेलं जे लाकूड आहे ते विझायच्या अगोदर आपण दुसरं लाकूड त्याच्यामध्ये टाकतो. बरोबर आहे? ते विझायच्या अगोदर तिसरं टाकतो. कुठपर्यंत आपण हे करतो? जोपर्यंत थंडी वाजत आहे तोपर्यंत. हालेलुया. बरोबर ना? सेम प्रभू आपल्याला हेच सांगत आहे, जोपर्यंत जीवन हवं आहे तोपर्यंत आत्म्याची आग अशीच पेटत ठेवली पाहिजे. हालेलुया. ज्या दिवशी थंडीमध्ये जर मध्येच ती शेकोटी विझली तर होऊ शकतं की थंडीने मरू शकाल. बरोबर की नाही? हो ना? मरतात थंडीमुळे, भयंकर थंडीमुळे लोक मरतात. म्हणजे जिवंत राहण्यासाठी काय गरज आहे? शेकोटीची गरज आहे. लाकडं पेटवत राहण्याची गरज. तो त्याचप्रमाणे उसी हिसाब से वो जीवन पाने के लिए आत्मा की ज्योति हमेशा जलती रहनी चाहिए. हालेलुया. क्यों बूझती है ये? अब देखेंगे ना तो यहाँ पर 3 प्रकार के लोग हमें देखने को मिलेंगे. पहले वे जिनकी ज्योति ठीक तरह से, अच्छी तरह से जल रही है. दूसरे वे जिनकी ज्योति धीमी धीमी सी जल रही है. और तीसरे वे जिनकी ज्योति बुझ गई है. असतील की नाही असे? हालेलुया. ज्यांची विजली आहे त्यांच्यासाठी प्रभूचं वचन आज पेटवेल. ज्यांची मिणमिणती आहे ती आणखीन व्यवस्थित पेटेल, आणि जी पेटलेली आहे तिची ज्योत आणखीन वाढेल. हालेलुया. विश्वास आहे का? हालेलुया. प्रभूच्या वचनामध्ये तेवढं सामर्थ्य आहे. आमेन. मग या 3 प्रकारच्या ज्योती इथे आपल्याला दिसतायत. एक खूप सुंदर अगदी पेटते रोजच्या रोज छानपैकी. एक मिणमिणती आहे, हळूहळू पेटते आहे, आणि एक विझलेली आहे. बरोबर आहे? कोणती ज्योती देवाच्या राज्यात जाईल? तुम्हाला उत्तर माहिती आहे. आणि हीच भीती कदाचित प्रभूला असावी म्हणून तो वचनाद्वारे सांगतोय, सावध करतोय, येणाऱ्या दिवसामध्ये परिस्थिती कशी येईल पण तुम्ही आपल्या आत्म्याला विझवू नका. हालेलुया. आत्मा विझण्याची 2 महत्त्वाची कारणं.
आत्मा की ज्योत जो है वो बुझने के दो महत्वपूर्ण कारण है। पहली बात बाहर की बातें और दूसरे अंदर की बातें। बाहेरील गोष्टी आणि आपल्या आतील गोष्टी। आता बाहेरील गोष्टी म्हणजे काय? आजूबाजूची परिस्थिती, आपल्या आजूबाजूचे लोक, ज्यांच्या संपर्कात आपण येतो ते लोक, त्या लोकांना ओळखायला शिका। त्यांच्याशी संबंध ठेवल्यामुळे आपला आत्मा अधिक उत्साहित होतो की आपल्याला निराशा येते। आज त्या लोकांना तुम्ही ओळखायचं आहे। जर आत्म्याची ज्योत पेटत ठेवायची असेल तर हे करावं लागेल। हे बाहेरची गोष्ट आहे। बघा, काही लोक सतत कधी पण भेटू दे जगातल्याच गोष्टी बोलणार। ते तुमच्याशी प्रभूविषयी, प्रार्थनेविषयी, वचनाविषयी, साक्षेविषयी, कुठल्या चांगली गोष्टीविषयी, ते आत्म्याच्या गोष्टीविषयी तुमच्याशी बोलणार नाहीत। कदाचित ते मंडळीतले सुद्धा असू शकतात। हालेलुया। जिन लोगों के साथ हम उठते बैठते हैं, हमारा संबंध है, उन लोगों को पहचानो। क्या उनसे मिलने के बाद आपको प्रभु में बढ़ने की प्रेरणा मिलती है या आप निराश हो जाते हो सकता है उनके मुंह से हमेशा दुनिया की ही बातें, संसार की बातें ही आपको सुनने को मिल रही हो। जब भी बोलेंगे पगार के बारे में बोलेंगे, बीमारी के बारे में बोलेंगे, दोस्त के बारे में बोलेंगे, पड़ोसी के बारे में बोलेंगे। इसने ऐसा किया, उसने वैसा किया, ये ऐसा करता है, ये वो वैसा करता है, इसकी वजह से ऐसा हो गया, उसकी वजह से ऐसा हो गया। जब भी मिलेंगे ना, वो ऐसी ही बातें करते रहेंगे। और जो प्रभु के लोग हैं, वो अगर ऐसे लोगों के साथ रहेंगे तो वो ज्योति बुझ जाएगी। हालेलुया। महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणून आज तुम्हाला विचार करायचा आहे, असं कोण आहे की ज्याच्या संगतीत मी गेल्यानंतर मला प्रार्थनेचा कंटाळा येतो? मला प्रार्थनेला जावंसं वाटत नाही, मला बायबल उघडावंसं वाटत नाही। हालेलुया। आज निर्णय घ्यावा लागेल। मला अशा लोकांपासून एकतर मी त्याला सुधरवू शकतो, किंवा जर मला सुधरवता येत नसेल तर मग मला बाजूला झालं पाहिजे। हालेलुया। दोन पर्याय आपल्याकडे आहेत। दो बातें हम कर सकते हैं। पहले तो वचन के द्वारा आप उनको बता दो, सिखा दो। अगर बदल हो रहा है तो आपको आशा है, अगर नहीं हो रहा है, कुछ भी करने से नहीं हो रहा है, तो दूसरी बात आपको करनी है, उनसे दूर रहना है। ये मैं नहीं कह रहा हूँ, वचन में भी यही लिखा है। हाँ कि नहीं? तुम्ही त्यांच्यापासून का? कारण प्रभूला माहिती आहे, हे जर त्यांच्याबरोबर राहिले तर यांचा आत्मा विझून जाईल। म्हणून वेगळे राहा। काही लोक असे असतात बघा, कुछ लोग ऐसे होते हैं, हमेशा कलीसिया के बारे में जासूसी ही करते रहेंगे, कुरकुर करत राहणार। ते पास्टरने असं केलं, ते असे बोलले, ते तसे बोलले, तो अमुक अमुक एक भाऊ त्याने बघा त्याने असं असं केलं, त्याच्यामुळे ना हे असं असं झालं। इकडची गोष्ट तिकडे, तिकडची गोष्ट तिकडे, या मंडळीतल्या गोष्टी त्या मंडळीत। गेल्या दिवसात एक आपल्या मंडळीत येणारी एक बहीण भेटली आम्हाला, फोनवर बोलत होती रेखाशी, आणि त्या बोलत असताना मी ड्रायव्हिंग करत होतो, मी ऐकत होतो। मग तुमच्या मंडळीतून हे का गेले, ते का गेले,
मग आता कोण ते येत आहेत का? आमच्या गावातून असं होतं आहे का? मी ऐकून चाट पडलो, अरे ही बाई दीड वर्ष झाली मंडळीत येत नाही आहे, पण मंडळीत आता काय घडतं आहे ते सगळं डिटेल तिला माहिती आहे. कसे लोक असतात बघा. म्हणून म्हटलं काही आत्म्याच्या ज्योती चांगल्या पेटलेल्या आहेत, काही मिणमिणत आहेत, तर काही विझलेल्या आहेत. इकडचं तिकडे त्यांना मला वाटतं झोप लागत नसेल, असं केलं नाही तर. हालेलुया. ओळखा, कारण त्यांच्याशी संबंध ठेवल्याने होऊ शकतं तुमच्या ज्योत विझू शकते. आणि वचन म्हणतंय आत्म्याला विझवू नका. हालेलुया, हालेलुया. ज्या लोकांशी, जिन लोगों के साथ आप संबंध रखते हो, उनसे संबंध रखने से क्या प्रार्थना में बाधाएं आती है? क्या आपकी प्रार्थना नहीं होती? तो समझ जाओ, ये अपनी आत्मा को बुझा देगा. काही अशा लोकांपासून दूर राहणं हे चांगलं आहे. ते तुम्हाला पापाकडे खेचू शकतात, ते तुम्हाला प्रभूपासून दूर नेऊ शकतात. काही लोकांना क्षमा करण्याचे समजतच नाही. ते त्याच गोष्टी असं तसं मी किती बरोबर आहे हेच ते एकमेकाला दुसऱ्याला भेटून पटवून सांगायचा प्रयत्न करतात. मी किती योग्य आहे, किती चांगला आहे, मग याला भेटणार, त्याला भेटणार, याच्या घरी जाणार, त्याच्या घरी जाणार आणि पटवण्याचा प्रयत्न करणार. पण ते हे विसरतात की प्रभू येशू ख्रिस्ताचा, ज्याला आम्ही आमचा प्रभू म्हणून स्वीकार केला आहे, त्याचा सुद्धा कोणताही दोष नसताना, काही वाईट केलं नसताना, लोकांनी त्याला मारलं, लोकांनी त्याचा छळ केला, तरी सुद्धा त्या शेवटच्या समयी सुद्धा तो म्हणतोय, हे बापा त्यांना क्षमा कर. मग तुम्ही काय शिकलात इतकी वर्ष येऊन? असू शकेल एखादा भाऊ तुमच्या विरोधात बोललेला असेल, मे बी होऊ शकतं, पण हा बेस आहे ना आमच्या ख्रिस्ती जीवनाचा. आम्ही स्वाभाविक इतर लोकांप्रमाणे जर आमची रिॲक्शन असेल, आमची प्रतिक्रिया असेल, तर मग आमचा आत्मा विझलेला आहे. परंतु कोणत्याही स्थितीत मी जर समोरच्याला क्षमा करून म्हणतो, जाऊ दे प्रभू त्याला क्षमा कर, हालेलुया, हालेलुया. ओळखा, आत्म्याला विझवू नका. लोकांविषयी झालं, खूप उदाहरणं देता येतील. बाहेरील गोष्टींमध्ये असे एखादी वस्तू असू शकते की ज्याच्यामुळे तुम्ही आत्म्याच्या गोष्टींपासून दूर राहत असाल. अशी एखादी वस्तू असू शकते. दिसली का? हे आपल्याला आत्म्यापासून दूर नेतं की आत्म्याच्या जवळ नेतं? आपण कसं वापरतो. पण मोस्टली 99% लोक कसे वापरतात ते प्रभूला पण ठाऊक आहे, त्यांना पण ठाऊक आहे. हालेलुया. ही वस्तू आहे. ही आत्म्याला विझवणारी वस्तू आहे आजच्या जमान्यात. टीव्ही जुना झाला आता. पूर्वी टीव्हीमध्ये लोक खूप अडकलेले होते. असेल काही लोकांच्या अजूनही सिरियल महत्त्वाच्या असतील, टीव्हीवरच्या मालिका.
वेळ ठरलेली असते त्या वेळेला बरोबर लावतात, पण प्रार्थनेची वेळ चुकली तरी चालते. काय झालं? मिणमिण ती वात आहे ती, कधीतरी पेटते कधीतरी विजते. हालेलुया. कोणाला सिरियल शिवाय झोप येत नाही? हो, आहे तसे लोक. मी ऐकलंय आमच्या स्टाफमध्ये. ते बघितलं नाही मला झोप नाही आली म्हणते. रोजची सवय झाली ना. टीव्ही ही एक वस्तू आहे. तुम्हाला आवडणारी एखादी वस्तू असेल की ज्याच्यात तुम्ही आपला जास्त वेळ घालवत असाल, आणि ह्या गोष्टी आपल्या नकळत घडत असतात, आपल्याला ते समजत सुद्धा नाही. हालेलुया. ह्या सगळ्या बाहेरच्या गोष्टी आहेत ज्या आम्हाला आत्म्यापासून, आत्म्याच्या गोष्टींपासून दूर ठेवतात. बाहर की चीजें. हालेलुया. संभालना है, बढ़ना है, तैयार रहना है. सगळ्यांना माहिती आहे उदाहरण, नाही का? 10 कुंवारियों का वो दाखला सब लोग जानते हैं. 5 शहाण्या होत्या, 5 मूर्ख होत्या. पाठ झालेला आहे, त्याच्यावर ड्रामा पण भरपूर, नाटकं पण झालेली आहेत, सगळं केलेलं आहे. पण प्रश्न विचारायचा, त्या 5 पैकी मी कुठल्या गटातला आहे? हालेलुया. त्या 5 पैकी मी कोणत्या गटात आहे? ना त्या 5 पूर्ण तयार होत्या. प्रभू जेव्हा यायचा तेव्हा येऊ दे, आम्ही तयारीतच आहोत. हालेलुया. दुसऱ्या 5 येईल तेव्हा बघू, तेल टाकू, नाहीतर घेऊ कोणाकडून तरी, कोणतरी मदत करेलच. हा स्वभाव. काय बघूया ना, वेळ आहे, टाईम आहे, करू. हालेलुया. आज एक दिवस प्रार्थना नाही केली म्हणून काय बिघडत आहे? बसू ना, संध्याकाळी बसू, जरा जास्त वेळ पाहिजे तर उद्या एक जरा जास्त वेळ बसू. आज येऊ शकतो ना प्रभू. त्यातल्या 5 जणींना विश्वास होता की प्रभू बोलला आहे आणि त्याचं वचनाप्रमाणे तो येणारच. त्यामुळे ते गेल्या, त्या तयारीतच गेल्या. त्यांचे दिवे त्या आत्म्याच्या ज्योती, तो आत्मा विजलेला नव्हता. परिणाम काय? 5 जणी घेतल्या गेल्या आणि ज्या तयारीत नव्हत्या त्या, म्हणून म्हटलं आत्म्याला विझवू नका. विझलेला असेल, दिवा पेटलेला नसेल तर आम्ही घेतले जाणार नाही, आमचा स्वीकार होणार नाही. सुंदर वचनं बायबलमध्ये आहेत, परंतु आचरणात येणं खूप महत्त्वाचं आहे. हालेलुया. ह्या झाल्या बाहेरच्या गोष्टी. आता आतल्या गोष्टी त्या कोणत्या आहेत ज्या आत्म्याला विझवतात? बघा, कलस्यकरास पत्र 3 अध्याय आणि वचन 5. कलस्य 3:5. पन्ना नंबर 279, कलसियों उसका 3 अध्याय वचन 5. इसलिए अपने उन अंगों को मार डालो जो पृथ्वी पर है, अर्थात व्यभिचार, अशुद्धता, दुष्कामना, बुरी लालसा और लोभ को, जो मूर्ति पूजा के बराबर है.
काय लिहिलंय पहा. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अशुद्धपण, कामवासना, वाईट इच्छा व लोभ ही मूर्तीपूजा आहे. यांना तुम्ही काय करा? जीवे मारा. म्हणजे आतमध्ये आहेत, नाही आहे तसं कोणी म्हणूच शकत नाही. हालेलुया. पण प्रभू काय म्हणतो? असतील हरकत नाही, पण त्यांना तुम्ही जीवे मारा, कारण ह्यात गोष्टी तुम्हाला तुमच्या आत्म्याला विझवतात. हालेलुया. तुम्ही म्हणाल नाही जमत, इतकी वर्ष झाली नाही जमत. उत्तर एक, खरोखर इथून वाटतंय का तळमळ आहे का? मग रडा प्रभूच्या चरणाशी बसून. तुम्हाला जमत नाही, पण त्याला सर्व काही शक्य आहे. हालेलुया. दिसणाऱ्या मूर्तीपासून पूजेपासून सोडवलं की नाही त्याने? सोडवलं ना. आता आपल्याला कुठल्या वस्तूची, कुठल्याही मूर्तीची पूजा करायची इच्छाच होत नाही. पण ह्या न दिसणारी ही मूर्ती पूजा आहे, ही कशी निघून जाईल? याच्यासाठी प्रार्थनाच करावी लागेल. आमेन. त्याला जीवे मारायचं असेल, इन बातों को अगर मारना है तो प्रभु के पास घुटनों के बल जाना पड़ेगा, आंसुओं से प्रार्थना करनी पड़ेगी, और वो सब कुछ करना उसके हाथों में है. उसे सब कुछ संभव है. हालेलुया. पण आपण त्यासाठी प्रार्थना करतो का, हे प्रभू पाहत आहे. ही गोष्ट आपल्या जीवनात येते तेव्हा आपला जीव तुटतो का? अरे मी कितीतरी वाईट गोष्ट केली आहे, नाही तर नॉर्मलच जगतोय मी. चुकीची पाप घेतलं, वाईट घेतलं, काय ते अशुद्धपण, कामवासना, वाईट इच्छा डोक्यात येत आहेत, तरी पण प्रार्थनेला येतोय, वचन वाचतोय, गाणी गातोय, धन्यवाद देतोय, तसाच जगतोय. काही फरक पडणार नाही. येणं आणि जाणं होईल बस. पण आत्मा टोचणी देतो, आत्मा सांगतो की हे तू चुकीचं केलेलं आहेस. त्यावेळेचा पश्चाताप काय करतो? या गोष्टींना जीवे मारतो. हालेलुया. हालेलुया. शेजाऱ्याकडे बघा. बरं आहे, जागा आहे ना? ओके. काय होतं, आत्म्याच्या गोष्टी सांगायला लागलं ना की बऱ्याच लोकांना झोप पण येते. म्हणून मी तलासरीत पण सांगून ठेवलंय, इकडे पण सांगून ठेवलंय, बसल्या बसल्या ही सेवा करायची. हालेलुया. तलासरीत परमिशन दिलेलं आहे, तुम्हाला पण परमिशन देतो. असं असं करायला लागला की हळूच चिमटा काढायचा, बिंदास परमिशन. ही सुद्धा एक सेवा आहे. हालेलुया. तसं कोण दिसत नाही आहे, पण सांगून ठेवलं. त्यांना जीवे मारा. झोपल्यावर जीवे नाही मारता येणार हो. हालेलुया. हालेलुया. हां. अशुद्धपण, काम, वासना याचा अर्थ सगळ्यांना समजतो. आपण सगळेजण शिकलेले आहोत, हुशार आहोत. यांना काय म्हटलंय? वाईट इच्छा येतात का डोक्यात? सुंदर सुंदर काय दिसलं की स्वप्न पडायला लागतात ना.
जिथे जावं तिथे त्याच गोष्टी दिसायला लागतात. काही लोक मला खूप आवडतात, ते येऊन सांगतात, पास्टर ना मला अशी अशी स्वप्न पडतात. म्हणजे कळतं की याला कुठेतरी वाईट वाटतंय बाबा, की हे पडलं नाही पाहिजे. आणि ते प्रार्थना करून घेतात, त्यांना त्याच्यावर मार्गदर्शन वचनातनं चांगलं शिकवण मिळते आणि त्याच्यावर विजय मिळतात. जीवे मारायचा आहे तर कबुली पहिली पाहिजे. हालेलुया. आतल्या गोष्टी जर जीवे मारायच्या असतील तर पहिली कबुली, दुसरा पश्चाताप आणि तिसरी गोष्ट आहे प्रार्थना. याशिवाय आम्ही या आतल्या गोष्टींना जीवे मारू शकत नाही. आमेन. हालेलुया. आणखीन एक गोष्ट आम्ही करू शकतो. आतल्या या वाईट गोष्टींना जीवे मारण्यासाठी, जी मी अनेक वेळा सांगत आले, चिंतन कसलं द्यायचं आहे ना. कसलं चिंतन बोलत नाही आहेत, आत्म्याचं. केवढं करतात. झोपताना उद्याच्या गोष्टी घेऊन झोपतो की नाही. झोपताना कितीतरी जण उद्या मला काय करायचं हे ठरवून झोपतात की नाही. त्यामुळे काही लोकांना लवकर झोप पण येत नाही. खरं आहे ते. पण असं ठरवतो का कधी, उद्या सकाळी लवकर उठून मला चिंतन करायचं आहे. देहाच्या गोष्टी सुरू होण्यापूर्वी मला आत्म्याच्या गोष्टीचं चिंतन करायचं आहे. मला आठवण करायची आहे की देवानं माझ्यावर किती प्रेम दाखवलेलं आहे. हालेलुया. चिंतनात ह्या गोष्टी आठवत राहायच्या आहे की त्यानं मला राहण्यासाठी किती सुंदर पृथ्वी निर्माण केली आहे. हालेलुया. बरोबर का. त्या पृथ्वीवर त्यानं मला भरपूर असं अन्न आणि पाण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. बरोबर ना. त्या पृथ्वीवर माझ्या सगळ्या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून छानपैकी नोकरीची पण माझ्यासाठी व्यवस्था करून ठेवली आहे. हालेलुया. आठवायच्या या गोष्टी. आणि या गोष्टींचं चिंतन आपल्याला काय करतो, या ज्या वाईट गोष्टी आहेत त्याच्यापासून ते आपल्याला दूर ठेवतं. हालेलुया. एवढंच नाही तर देवबापानं माझ्यावर इतकं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र माझ्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर पाठवला. पृथ्वीवर पाठवला यापेक्षा असं म्हणा ना, माझ्या घरात पाठवला, माझ्या जीवनात पाठवला. हालेलुया. एवढं प्रेम, हे चिंतन, हे आठवण. हालेलुया. एवढंच नाही तर माझ्यावरचे सगळे पाप, सगळे शाप त्याने स्वतःवर घेतले. हे देवाचं प्रेम. मी रोज रात्री शांतपणे झोपतो आणि सकाळी अगदी आनंदी आणि उत्साहानं उठतो. हे ना, एक वेगळी एनर्जी असते की नाही सकाळी उठल्यानंतर. हालेलुया. की टेन्शनमध्येच उठता तुम्ही नाही ना. म्हणजे रात्रीच्या वेळात परमेश्वरानं आपल्या डोक्यात दिवसभर झालेल्या घडलेल्या सगळ्या गोष्टी ज्या काय होत्या ना, त्या सगळं त्यांनी काढलेलं असतं आणि एक नवीन एनर्जी त्यानं आपल्यामध्ये घातलेली असते. खरं तर रात्र म्हणजे शैतानाची असते. रात का प्रहर है शैतान का ज़्यादा पावरफुल प्रहर रहता है, लेकिन उसी समय में हम शांति से सो पाते हैं। ओह हालेलुया। हमारा शत्रु हमारे आजू बाजू में रहता है, हमें गिराने के लिए, हमें खाने के लिए, हमें डराने के लिए, हमें धमकाने के लिए, है ना।
लेकिन फिर भी वो कुछ कर नहीं पाया रात को। क्यों? क्योंकि मेरा प्रभु और मैं उसके दूत मेरे इर्द गिर्द बैठे थे, इसलिए आज मैं उठा हूं, इसलिए आज का सूरज मैंने देख लिया, इसलिए आज की सुबह मेरे लिए वचन के अनुसार आनंद और उल्लास भरी है। जो दिवस यहोवाने दिला आहे त्यामध्ये आपण उल्हासाने आनंद करू। हालेलुया। आत्मा भिजला असेल तर कसा करणार त्याच्यात उल्हासाने आनंद? पण आम्ही त्या दिवसात उल्हासाने आनंद करू हे वचन आम्हाला म्हणतंय। याचा अर्थ देवानं आम्हाला त्या दिवसासाठी तयार केलेला आहे। हालेलुया। किती इतना ही नहीं, उसने हमारे भविष्य के बारे में भी सोचा है। बरोबर का? आमच्या भविष्याचा सुद्धा त्यानं विचार केलेला। आपण काय विचार करतो? एक LIC काढून ठेवतो बस, बाकी काय बँकेमध्ये थोडेसे ठेवतो, हो ना? आणखी काय करू शकतो? अजून काय करू शकतो? जास्त जोर मारला तर घर बांधू शकतो। आपलं भविष्य एवढंच। आपल्या भविष्याविषयीच्या कल्पना योजना ह्या सीमित आहेत, लिमिटेड है। जो कुछ भी हम हमारे भविष्य के बारे में सोचते हैं या योजना बनाते हैं वो लिमिटेड है, लेकिन प्रभु ने हमारे जीवन के बारे में, हमारे भविष्य के बारे में जो योजना बनाई है वो अनलिमिटेड है। उसके बारे में चिंतन हम करेंगे। क्या है वो योजना? काय है ती योजना? मैं हमेशा के लिए उसके साथ रहूंगा। उसने मेरे लिए घर तैयार किया हुआ है। हालेलुया। कहाँ पर? इंग्लैंड या अमेरिका में नहीं, वहां पर जहां पर वो रहता है। स्वर्ग ऐसी सुंदर जगह है मेरा यीशु। और वहां पर किसे बुलाया है? किसे बुलाता है वो? रोज बोलने का मुझे बोलाता है। हालेलुया। माझ्यासाठी घर बांधून, आपल्या बापानं इंग्लंडमध्ये बांधून ठेवलं असतं तर विजा काढून गेला असतात ना राहायला। मेची वॅकेशन तिकडे। काय भरोसा इंडियात सोडून दिली असती, बरोबर की नाही? अरे तिकडे बांधलेलं नाही आहे तरी सुद्धा इकडे इंडिया सोडून तिकडे राहिले ना, ग्रीन कार्ड घेतलेत ना, बरोबर की नाही? हो ना? आम्हाला तिकडचं ग्रीन कार्ड आहे। हालेलुया। हालेलुया। आणि ही व्यवस्था प्रभूने अगोदर करून ठेवलेली आहे। आमच्या भविष्याची सर्व व्यवस्था त्यानं करून ठेवलेली आहे। या आमच्या चिंतनात या गोष्टी आल्या पाहिजेत। इन बातों का अगर हम हर दिन चिंतन करते रहेंगे ना, तो ये जो बातें हमने जो अभी अभी पढ़ी, अंदर की बातें, जार कर्म, अशुद्धपन, काम वासना, बुरी इच्छाएं, वो अपने आप मर जाएगी और आत्मा की ज्योत जलती रहेगी, जलती रहेगी। हालेलुया। आज मैं रास्ते से चल रहा हूँ, लेकिन मेरा मन क्या कहता है? देख तू अकेला नहीं है, तेरे साथ तेरा प्रभु भी चल रहा है। हालेलुया। ये कौन कहता है? प्रभु की आत्मा हमें बताती है, प्रभु की आत्मा हमें जताती है, प्रभु की आत्मा हमें सिखाती है। लेकिन कब? अगर उस आत्मा के नज़दीक हम जाएंगे तो। हालेलुया। हालेलुया। कैसे है वो? कैसे ये बातें? देखो, माझ्या बरोबर एखादी व्यक्ती चाललेली आहे, ते तिथून चाललंय, मी इथून चाललंय, तो त्याच्या रस्त्याने, माझ्या रस्त्यानं, काय घडेल का दोघांमध्ये? पण जर मी त्याच्याशी बोललो तर काय दादा, कसं काय झालं, कसं काय? त्याला पण बरं वाटेल ना, कोणतरी आहे मला विचारतोय। हळूहळू तो सुरू होईल, हळूहळू तुम्ही सुरू व्हाल, आणि मग दोघांचं भाषण संभाषण चालू राहील, आणि मग तुमचा जो रस्ता आहे तो कधी संपेल तुम्हाला कळणारच नाही। पवित्र आत्मेबरोबर असंच राहायचं।
हालेलुया. काय लोकांना अजूनही त्याचं ऐकायला येत नाही. त्याचं कारण आम्ही त्याच्या जवळ जाऊन त्याच्याशी बोलत नाही. उसके साथ बातें करेंगे तो वो भी हमसे बात करेगा. चुप रहेंगे तो कुछ नहीं बोलेगा. हालेलुया. जितनी बातें हम पवित्र आत्मा के साथ करते हैं ना, उतनी आत्मा की ज्योत जलती रहती है, जलती रहती है, जलती रहती है. हालेलुया. कभी कभी आराधना में लोगों को रोकना मुश्किल हो जाता है. वो रुक नहीं पाते हैं. क्यों ऐसा होता है? आत्मा की ज्योत जलती है. फिर उनको बताना नहीं पड़ता कि भाई प्रार्थना करो, स्तुति करो, प्रशंसा करो, हाथ उठाओ, नाचो, गाओ. नहीं, वो आत्मा अपने आप उनके अंदर वो काम करना शुरू कर देता है. क्योंकि हम अपनी बातें, अपनी जो चिंतन है ना, वो सारी जब एक बाजू में रख देते हैं तो वो हमारे नजदीक आता है. बाहेरच्या गोष्टी आणि आतल्या गोष्टी. बाहेरच्या गोष्टींपासून आपल्याला दूर राहायचं आहे. म्हणून आज निर्णय घ्यायचा आहे. हालेलुया. एकतर मी त्यांना सुधरेन, नाहीतर गुपचूप बाजूला होईल. आमेन. आणि आतल्या गोष्टींना मारायचं आहे. चिंतन, प्रार्थना. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला सांगतो मी, योएल संदेष्टाचं जे वचन आहे ना, की शेवटच्या काळात मी माझा आत्मा तुम्हावर ओतून देईल. कोणावर ओतून देईल? ज्यांचा आत्मा विझलेला नाही त्यांच्यावर. बरोबर का? विझलेल्यांवर देईल का तो? म्हणून या काळात आम्हाला काय करायचं आहे? जास्तीत जास्त प्रार्थना वचन चिंतन, वचन प्रार्थना वचन चिंतन, प्रार्थना वचन प्रार्थना वचन चिंतन. हालेलुया. आणि त्या काळात देव अशा लोकांना उभं करेल. हे आता थोडे थोडे निवडलेले पास्टर कदाचित नसतील त्याच्यात, कदाचित ते इथे बसलेल्यांमध्ये असतील. देव त्यांना उभं करेल. आज विचार करा, त्याच्यात मी असेन का? हालेलुया. खरंच सांगतोय, महान आणि अद्भुत सामर्थ्याच्या गोष्टी येणाऱ्या वर्षात घडणार आणि घडणार. देवाचं वचन पूर्ण होईलच आणि आपण असू तर ते नक्कीच बघू. आमेन. हालेलुया. म्हणून तयार करा. हे जे जादू टोणा, जे काय चिन्ह चमत्कार आज बाबा बुवा करतायत ना, ते सगळे तुमच्या पुढे फिके पडणार आहेत. काहीही चालणार नाहीये. हालेलुया. तुम्ही अद्भुत गोष्टी करणार आहात. देव ते सामर्थ्य त्याच्या लोकांवर पाठवून देणार म्हणजे देणार. आज ते कितीही उडू देत, छळ करतील, मारतील, आणखीन काय करतील, असू दे. तो एक काळ आहे आणि मी तर म्हणतो तो आमच्या परीक्षेचा काळ आहे. अशा स्थितीत तुम्ही किती टिकता हे देवाला पाहायचंय. हालेलुया. म्हणून ज्याच्या आत्म्याची ज्योत पेटलेली आहे तो येणाऱ्या दिवसात पौल आणि पेत्र यांच्याही पेक्षा सामर्थ्यानं देव त्यांना उभं करणार आहे. हालेलुया. तळमळ आहे का की इतकी वर्ष मी काय केलं नाही प्रभू, पण माझ्या मरणाच्या अगोदर तरी आता मला संधी दे. हालेलुया. की 1 नाही, 10 नाही, 100 नाही, 1000 तरी घेऊन येईन. हालेलुया. आत्मा विझवू नका.
आज जोमानं पेटवायला परत सुरुवात करेल. लाकडं टाका, शेकोटी वाढू दे. आमेन, हालेलुया. शांतीमध्ये, सुखामध्ये देव आम्हाला त्याच्या राज्यामध्ये ठेवणार आहे. म्हणून बोलण्यामध्ये नाही, देवाचं राज्य बोलण्यात नाही आहे, देवाचं राज्य करण्यामध्ये आहे. हालेलुया. मी येशूवर प्रेम करतो, या बोलण्याची देवाला काहीच गरज नाही आहे. हालेलुया. जगातला प्रत्येक जण असाच म्हणेल, मी देवावर प्रेम करतो म्हणून. पण मी म्हणालो काय, त्याला तुमच्या बोलण्याची गरज, तुम्ही करत काय आहात हे तो पाहणार आहे. हालेलुया. पहा काय म्हटलंय पहिली योहान 5वां अध्याय वचन 3. यूहन्ना की पहली पत्री 5वां अध्याय और वचन 3 हम पढ़ेंगे. नंबर 336, पहला यूहन्ना उसका 5वां अध्याय वचन 3. क्योंकि परमेश्वर से प्रेम रखना यह तो हम उसकी आज्ञा को माने और उसकी आज्ञा कठीण नहीं. काय म्हटलंय पहा, कारण हीच देवावरची प्रीती आहे की आपण त्याच्या आज्ञा पाळाव्या. हालेलुया. काय देवावरची प्रीती काय आहे? बोला ना. आपण त्याच्या आज्ञा बोलाव्या, काय कराव्या? हां, बोलण्यात राज्य, कृतीमध्ये, आणि कृतीला विश्वासाची जोड. हालेलुया. त्यावेळेला सांगायची गरज उरणार नाही. प्रभू बरोबर पाहणार आहे की हा माझ्यावर प्रेम करतो. हालेलुया. आत्मा को बुझाने वाली बातें अपनों से दूर रखो. मग तो समाज असेल, नातेवाईक असतील, है ना, भीती असेल, भीती. लोक देवाला नाही, माणसांना घाबरतात. आश्चर्य आहे ना. म्हणून प्रभू पण म्हटलं, अरे तुमच्या जीवाचा नाश करतात त्यांना तुम्ही घाबरू नका, पण आत्म्याचा नाश करायला जो समर्थ आहे ना त्याचं भय तुम्ही धरा. नाही घाबरत लोक, समाजालाच घाबरतात. अजून देवाचं भयच नाही, अजून भीती आहे. करून करून काय करणार? प्रभूला पण माहित होतं करून करून काय करणार. ते जास्तीत जास्त ते तुम्हाला ठार मारतील, पण तो तुमचा शेवट नाही ना. हालेलुया. तो तुमचा शेवट असता तर गोष्ट वेगळी आहे. तिथून तुमची सुरुवात आहे, तिथल्या राज्यातली. आणि तिथे याल तेव्हा तो म्हणेल, तू जगाचं भय धरलंस, याचं भय धरलंस, त्याचं भय धरलंस, पण माझं नाही धरलंस ना रे बाबा. हालेलुया. बाप्तिस्मा घे म्हटलं की लोकांच्या एवढं टेन्शन येतं, अरे बाप रे. काय माहिती त्यांना काय होतं ते. सैतान त्यांना करूनच देत नाही. आणि तोंडाने तर म्हणतात येशूवर माझं खूप प्रेम आहे हो. पण प्रभू म्हणतो, काय म्हणतो? आपण त्याच्या आज्ञा पाळाव्या, हीच देवावरची प्रीती आहे. बस, बोलण्यात नाही. नुसत्या बोलणाऱ्या गोष्टी आत्म्याला विझवतात. सिर्फ बातें क्या करती है? आत्मा को बुझा देती है. लेकिन आज्ञा के अनुसार अगर हम चलते हैं तो आत्मा को जिलाते हैं, आत्मा की जोत जलाते हैं. आमेन. हालेलुया. हालेलुया. किती माहीत नाही मला किती जणांची पेटली.
ज्योत, पण विश्वास ठेवतो मिणमिणणारे नक्कीच आता काय चांगले तेजोमय होतील आणि विजलेले एक आज डिसिजन घेतील, आज निर्णय घेतील, आजच. हालेलुया. कारण एक एक लाकूड टाकल्यामुळे जशी आग पेटत राहते आणि आपल्याला ऊब आणि प्रकाश देते, तसंच देवाविषयीच्या ज्ञानामुळे आपल्या मनामध्ये देवाबद्दलचं प्रेम वाढत जातं आणि हे प्रेम म्हणजेच आत्म्याची ज्योत. हालेलुया. काहीतरी बोललो ना? काय बोललो? देवाविषयीच्या ज्ञानामुळे काय होते? देवावरचं प्रेम. का दर रविवारी येतो इथे बसायला की ज्ञान घ्यायला? आल्यावर काय होतं? ज्ञान मिळतं ना? ज्ञान मिळाल्यामुळे काय होतं? आनंद वाढतो, विश्वास वाढतो, नवीन प्रेरणा मिळते, जाताना काहीतरी सामर्थ्य घेऊन जातो की आल्यापेक्षा रिकामा जातो? वेजलेली असेल तर जाईल हो. हालेलुया. बघा नीतिसूत्र 2 अध्याय वचन 1 ते 5. नीतिसूत्र 2 अध्याय वचन 1 ते 5. पन्ना नंबर 776 नीति वचन, उसका 2 अध्याय वचन 1 से 5 तक। हे मेरे पुत्र, यदि तू मेरे वचन ग्रहण करे और मेरे आज्ञाओं को अपने हृदय में रख छोड़े, आमेन, और बुद्धि की बात ध्यान से सुने और समझ को बात मन लगाकर सोचे और प्रवीणता और समझ के लिए अति यत्न से पुकारे और उसको चांदी के समान ढूंढे और गुप्त धन के समान उसकी खोज में लगा रहे, तो तू यहोवा को समझेगा और परमेश्वर का ज्ञान तुझसे प्राप्त होगा। काय झालं रे ते माईकला? पहा काय म्हटलंय? नीती 2 वचन 1 ते 5. माझ्या मुला, तू जर माझी वचने अंगीकारशील आणि माझ्या आज्ञा आपल्याजवळ ठेवशील, अशासाठी की तू आपला कान ज्ञानाकडे द्यावा आणि बोधाकडे आपले मन लावावे. आत्म्याला विझवू नका. काय करा? त्यासाठी हे करा. 3रं वचन, होय, जर तू विवेकासाठी आरोळी करशील आणि बुद्धीसाठी आपला शब्द मोठ्याने उच्चारशील, जसा रुपयाचा तसा तिचा शोध घेशील आणि जसे गुप्त ठेवीला तसे तिला हुडकशील, तर तुला यहोवाचे भय समजेल आणि देवाचे ज्ञान तुला प्राप्त होईल. हालेलुया. देवाचं भय कधी समजेल तुला? जेव्हा ज्ञानाला तू आरोळी करशील. हालेलुया. तू आपला कान ज्ञानाकडे लाव. दर रविवारी काय असतं इकडे? आहे का? कान लागलेत का? हालेलुया. म्हणून मगाशी म्हणालो, जिथे ज्ञान आहे तिथे आम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतात. आत्म्याला पेटवणाऱ्या गोष्टी. हालेलुया. आणि बोधाकडे आपला मन लाव. होय, जर तू विवेकासाठी आरोळी करशील. विवेक म्हणजे चांगलं आणि वाईट यांचा विचार करण्याची शक्ती. हालेलुया. आणि बोधाकडे आपले मन लावावे, आणि बुद्धीसाठी आपला शब्द मोठ्याने उच्चारशील. काय मागायला सांगतो या? ज्ञान, बुद्धी
विवेक, हालेलुया, असल्या गोष्टी आपण कधी मागत नाही बघा. तो म्हणतो हे माग. कसं? रुपयाचा तसा तिचा शोध करशील. रुपये म्हणजे चांदी, आपण सोन्याचं म्हणू. रुपयापेक्षा सोन्याकडे लोक जास्त धावतात. 1.5 लाख झालंय ना आता काहीतरी. हो, 1.5 लाख. मी विचार करत होतो की एवढा आहे म्हणजे लोक घेत नसतील, आता गरीब बिचाऱ्यांचं होतं कसं काय करायचं. तर कालच एक सोनार आमच्या इकडे आलेला शाळेमध्ये. तो म्हणतो नाही, तरीही लोक घेत आहेत. कधी कधी त्यांच्या डिमांड आम्हाला पूर्ण करता येत नाही म्हणतो. बापरे, म्हटलं लोकांकडे एवढा पैसा आहे. 1.5 झालाय तरी सोन्याच्या मागे आहे ना. इन्व्हेस्टमेंट करून ठेवतात. फ्युचर म्हटलं ना, भविष्य काळाची. वचन काय म्हणतंय? काय शोधायला सांगतंय? जसे गुप्त ठेवीला तू हुडकतोस म्हणजे शोधतोस, तसं तू कशाला शोध? ज्ञान, विवेक आणि बुद्धीला शोध. ती माग. ती काय करेल तुला? ती 5वं वचन, तर तुला यहोवाचं भय समजेल आणि देवाचं ज्ञान तुला प्राप्त होईल. आणि हे तुला काय करेल? आत्म्यामध्ये जिवंत ठेवेल. हालेलुया. हे तुझ्या आत्म्याला विझू देणार नाही. खरं आहे की नाही? आपण प्रभूकडे आलो तेव्हा या इतक्या गोष्टी आपल्याला समजत होत्या का? आत्मा त्यावेळेला इतका चांगला पेटलेला होता का? करा ना त्या दिवसांची आठवण. पण जसजसं यायला लागलो, जसजसं प्रार्थना करायला लागलो, जसजसं बायबल वाचायला लागलो, वचनाप्रमाणे करायला लागलो, ज्योत पेटायला लागली, पेटायला लागली, पेटायला लागली. आणि आता एक अशी स्थिती आली आहे की नक्कीच आपल्याला रोज अभिमान वाटतो आणि अनुभव होतो की नाही, प्रभूचा आत्मा माझ्यामध्ये आहे. खरं आहे की नाही? पापापासून मी का दूर राहतो? प्रभूची ज्योत माझ्यामध्ये पेटलेली आहे म्हणून. ती आम्हाला अंधकारापासून, पापापासून दूर ठेवते. क्योंकि अंधकार और ज्योति एक साथ कभी नहीं रह सकते. सही ना? अंधकार और ज्योति दोनों एक साथ रह सकते हैं? या तो अंधकार रहेगा या तो ज्योति रहेगी. शाम के समय लाइट लगाओगे, अंधकार दूर हो जाएगा. यानी अंधकार को दूर करने की ताकत उस ज्योति में है, ये ज्योति में है. तो शैतान के अंधकार की दूर करने की ताकत हमारे इस आत्मा की ज्योति में है. हालेलुया. इसलिए परमेश्वर प्रभु जी क्या कहते हैं कि इस ज्योति को बूझने न दे. तू रोज प्रार्थना के द्वारा, वचन के द्वारा, चिंतन के द्वारा उसे जलाते रहना, क्योंकि यही ज्योत तुझे अंत तक चलाएगी और वो जो जीवन मैंने तेरे लिए रखा है वो तुझे देगी. हालेलुया. पहले तिमोथी 4 वचन 13 हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 291, तीमुथियुस की पहली पत्री, उसका 4 अध्याय वचन 13. जब तक मैं न आऊँ तब तक पढ़ने और उपदेश देने और सिखाने में लौलीन रह. हालेलुया. पौल तिमोथेला आपल्या प्रिय प्रिय मुलगा म्हणतो. काय म्हणतोय तो? मी येईपर्यंत. हे पौल लिहितोय. आपण असं म्हणूया, येशू येईपर्यंत. हालेलुया. काय करायचंय? बोला ना. वाचणे. अजून काय?
बोध करणे. आणखीन काय? शिकवणे. याच्यामध्ये काय करायचं आहे? सांगा शेजाऱ्याला. वाचणे, ऐकणे, बोध करणे, शिकवणे. सोडू नको, आत्म्याला विझवू नको. हालेलुया. काही लोकांनी सांगितलंच नाही, ते अजून शोधतायत बायबलमध्ये. मिळालं का? तिमोथेयो की पहली पत्री उसका 4 अध्याय और वचन 13. पौलुस तिमोथी को क्या कहते हैं? मैं आने तक, मेरे आने तक. म्हणजे पौल त्याला भेटायला जाणार होता, तोपर्यंत तो म्हणतोय तू असं करत राहा. मग प्रभू पण आम्हाला तेच सांगतो, मी येईपर्यंत. हालेलुया. काय करायचं आहे? फिर एक बार वाचणे, बोध करणे, शिकवणे. याच्यात काय असायचं? इकडचं तिकडे, तिकडचं इकडे करण्यात तत्पर नको असू. स्वतःची पण विजेल आणि दुसऱ्याची पण विजवशील. हालेलुया. खुद की भी जला ले और दूसरों की भी जला ले, इसलिए ये काम करना है. वचन पढ़ते रहना, बाइबल पढ़ते रहना. पढ़ेगा तो तू बोध करेगा. हालेलुया. ज्ञान देगा, दूसरों को सिखाएगा, मार्गदर्शन कर पाएगा. अगर तू ही नहीं जानता तो तेरे पास कोई ज़रूरतमंद आएगा तो उसे तू नहीं बोध कर सकेगा, सिखा नाही पाएगा तू. हालेलुया. आणि मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे येणाऱ्या दिवसात आपल्याकडे खूप लोक येतील. कोण? आम्ही फक्त 4 जण आमेन म्हणाले. काय छे, मग असं वाटतं की जागे आहेत की झोपे आहेत. म्हणून शेजाऱ्यांवर लक्ष ठेवायला सांगितलं. येतील ना, विचारायला येतील की नाही येणार? येस. हालेलुया. कारण जर आमच्याकडे प्रकाश आहे तर अंधार आमच्याकडे येणारच. आमेन. हालेलुया. आम्ही जर स्वतंत्र आहोत तर बंधनातले स्वातंत्र्यासाठी आमच्याकडे येणारच. हालेलुया. जीवन जर आमच्याकडे आहे तर मरणात असलेले ते जीवनासाठी येणारच. त्यांच्या ज्योती विजलेल्या आहेत पण आमची पेटलेली आहे तर येणारच. त्या 5 कुमारिका कोणाकडे गेल्या? ज्यांच्याकडे ज्योती पेटलेल्या होत्या त्यांच्याकडेच गेल्या ना. हालेलुया. मग आमच्या जर पेटलेल्या आहेत तर ते येणारच. म्हणून आपल्याला तयार राहायचंय. तो म्हणतो तत्पर आहेस. हालेलुया. अब इफिसियों की किताब 6वां अध्याय वचन 18. इफिस 6:18. पन्ना नंबर 270 इफिसियों की आत्मा किताब पेटत ठेवायचंय. पहा उसका 6वां अध्याय वचन 17. और उद्धार का टोप और आत्मा की तलवार जो परमेश्वर का वचन है ले लो. हर समय और हर प्रकार से आत्मा में प्रार्थना और विनंती करते रहो और इसीलिए जागते रहो कि सब पवित्र लोगों के लिए लगातार विनंती किया करो. हाँ, 19 वचन और 18 वचन 18. सर्व प्रकारच्या प्रार्थनेने व विनंतीने सर्व समयी. म्हणा सर्व समयी. हालेलुया. हा, टॉयलेटमध्ये असलं तरी पण. हालेलुया. किचनमध्ये असलं आणि चिकन खात असलं. हालेलुया. सर्व समयी. कशात? आत्म्यात प्रार्थना करीत असा. हालेलुया. आणि याविषयी, कशाविषयी? आत्म्यातल्या प्रार्थनेविषयी. कशाविषयी? प्रार्थनेविषयी. काय करा? सर्व एकाग्रतेने.
व सर्व पवित्रांच्यासाठी विनंती करीत जागे रहा. शेजाऱ्याला बोल, जागा रहा, जागते रहो, आने वाला समय बहुत कठिन है. हालेलुया. मला माहिती आहे किती लोक जागे राहतात ते. इथे 11 वाजेपर्यंत यायला तयार नाही आहेत. पण प्रभूचा शिष्यांना सुद्धा शेवटचा उपदेश काय होता माहिती आहे? जागे राहा. गेतशमनी बागेत सुद्धा तो काय म्हणाला? तुम्हाला थोडा वेळ जागता येत नाही काय? अरे 1 गुरुवार महिन्यातनं नाईट प्रेयर. छे, विजलेले आत्मे जेव्हा बघावं तेव्हा घरात चोपलेलेच असतात. काय होणार तुमचं विचार करा. इथे मी नाही, वचन सांगताय. सर्व प्रकारच्या सर्व एकाग्रतेने. सर्व म्हटलंय ना की फक्त पास्टर? अरे दिवसभर काम करता ना तुम्ही, मग रात्री काय प्रॉब्लेम आहे? जर तुम्ही इथल्या लोकांसाठी एकाग्रतेने, पवित्रांच्यासाठी जर जागे राहत नसाल तर तुम्ही लोकांसाठी कसे जागे राहणार? बघूया आज किती जणांचा पेटतोय ते. हालेलुया. येतोय, लवकरच येतोय, जवळ आलाय गुरुवार. कारण सांगू नका. ज्याला यायचं आहे तो 8:30ला नाही जमत तरी 9 वाजता पण येईल. अट नाही ना, तो 9:30ला पण येईल. आमचा चिंतामणी येतो. त्याला मनीची चिंता नाही, त्याला प्रभूची चिंता आहे. नाव चिंता मनी, पण मनीची चिंता नाही आहे. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांसाठी एसी घेऊन येतो. असो, विनंती करीत जागे राहा, आत्म्याला पेटवा. पहा इर्मया 20वा अध्याय वचन 9. पन्ना नंबर 913, इर्मया उसका 20वां अध्याय वचन 9. यदि मैं कहूँ मैं उसकी चर्चा न करूँगा, न उसके नाम से बोलूँगा, तो मेरे हृदय की ऐसी दशा होगी मानो मेरी हड्डियों में थकती हुई आग हो, और मेरे अपने आप को रोकते रोकते थक गया पर मुझसे रहा नहीं जाता. याच्यामध्ये बघा काय आग पेटली आहे. इर्मया काय म्हणतोय बघा. तेव्हा जर मी म्हणालो मी त्याची आठवण करणार नाही आणि त्याच्या नावाने जर मी आणखीन बोलणार नाही तर काय होईल? तर त्याचे वचन माझ्या हृदयात, माझ्या हाडात कोंडलेल्या जळत्या अग्नीसारखे होते. म्हणजे मला बोलल्याशिवाय आणि त्याच्या नावामध्ये त्याची आठवण काढल्याशिवाय मला राहवतच नाही. आत्मा पेटलेला आहे. हालेलुया. राहवतच नाही तो म्हणतो. जर मी असं राहिलो ना तर म्हणतो, काय म्हणतो? माझ्या हृदयात, माझ्या हाडात कोंडलेल्या जळत्या अग्नीसारखं होतं. कल्पना करा हो, हृदयात अग्नी, आग कोंडून ठेवले, कसं वाटेल त्यावेळेला? तसं मला होतो तो म्हणतो. कधी? जर मी त्याच्याविषयी बोला ना, बोललो, जर मी त्याची आठवण केली नाही.
म्हणून म्हटलं आठवण करा, स्मरण करा, त्याचं प्रेम आठवा, आत्मा पेटात राहणार. हालेलुया. लूक 12:35. पन्ना नंबर 106, लुका की किताब, उसका 12वां अध्याय, वचन 35. तुम्हारी कमरें बंदी रहे और तुम्हारे दिए जलते रहे. काय म्हटलंय? तुमच्या कमरा बांधलेल्या व तुमचे दिवे लावलेले असोत, विजलेले नाही. कमरा बांधणं म्हणजे माहीत आहे ना? माहीत आहे ना? समजतं का? कमरा बांधणं म्हणजे तयार, प्रभूच्या कुठल्याही कामासाठी तयार. येस, कधीही, रात्रीच्या प्रेयरला पण. हालेलुया. रविवारी संध्याकाळच्या प्रेयरला पण एकाग्रतेने पवित्रांच्यासाठी प्रार्थना करायची. कमरा बांधलेल्या आणि तुमचे दिवे लावलेले असू देत. हालेलुया, हालेलुया. आत्म्याची ज्योत, आत्म्याला विझवू नका. कितीतरी वचनं आपण पाहू शकतो, पण थोडक्यात आज समजून घेऊया. परत रिव्हिजन करतो थोड्या महत्त्वाच्या गोष्टी. आत्मा विझू नये म्हणून काय सांगितलंय? बाहेरच्या गोष्टी आणि आतल्या गोष्टी. बाहेरच्या गोष्टींपासून दूर राहायचं आणि आतल्या गोष्टींना मारायचं. हालेलुया. या 2 गोष्टी करायच्या आहेत. आणि तिसरी गोष्ट चिंतन, प्रार्थना आणि वचन. हालेलुया. एकमेकांना भेटतो ना, त्यावेळेला एकमेकांची चौकशी जरूर करा, परंतु तुमचं बोलणं जे असेल ना, ते कसं असायला पाहिजे बघा. वचन आम्हाला सांगतं. शेवटचं वचन आपण वाचू. कलस्सेकरास पत्र 3रा अध्याय, वचन 16. पन्ना नंबर 291, कलसियों, उसका 3रा अध्याय, वचन 16. मसीह के वचन को अपने हृदय में अधिकाई से बसने दो और सिद्ध ज्ञान सहित एक दूसरे को सिखाओ और चिताओ और अपने अपने मन में अनुग्रह के साथ परमेश्वर के लिए भजन और स्तुति गान और आत्मिक गीत गाओ. हां, काय लिहिलंय पहा. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये सर्व ज्ञानाने भरपूर. आणि आता पुढे पहा. गीते, स्तोत्रे व आत्मिक गाणी यांनी तुम्ही एकमेकास शिकवा व बोध करा. हालेलुया. काय करायचं आहे बघा. परत कशातून शिकवायचं आहे? गावात त्या माणसाने असं केलं, त्याने ना एवढं सगळं केलं, त्याचं घर असं बांधलं, त्याचं ते तसं झालं, ते असं झालं, ते कॅसेट संपतच नाही. हालेलुया. आता कॅसेट पण जुनी झाली ना. पूर्वी कॅसेट म्हणजे समजायचं, आताच्या लोकांना कॅसेट म्हणजे काही समजणार नाही. तेव्हा 38 नॉनस्टॉप, 98 नॉनस्टॉप अशा त्या यायच्या कॅसेट, नाही का? आता डेटा ट्रान्सफर आहे. ओके. याच्याकडून त्याच्याकडे, त्याच्याकडून त्याच्याकडे ट्रान्सफर, डेटा ट्रान्सफर. हालेलुया. आम्हाला पण करायचं आहे, पण कसं करायचं आहे म्हटलंय? गीते म्हणा. गीते म्हणजे गाण्याने. हालेलुया, हालेलुया. आणि स्तोत्रे. स्तोत्र आहेत का? वचन आहेत का? हालेलुया. आणि काय म्हटलंय? आत्मिक गाणी यांनी तुम्ही एकमेकास शिकवा. हालेलुया. म्हणून मी माझी गाणी तुम्हाला शिकवतो. कोणाला आवडलं नाही? हालेलुया. देवाचं वचन पाळावं ना आपण. खूप दिवसात शिकवलं नाही ना. एकदम आता 4-5 शिकवेन नंतर, कधीतरी वेळ काढू आपण.
गीते, स्तोत्रे, आत्मिक गाणी यांनी तुम्ही एकमेकांस शिकवा आणि काय करा, बोध करा. आपण भेटतो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. हालेलुया. गेल्या वर्षाचा उसगावचं आपलं ते गेट टुगेदर किती जण आठवत आहे? गेल्या वर्षाचं फक्त एवढ्याच लोकांना आठवत आहे? हा, सगळ्यांना आठवत आहे. ओके. असंच केलं होतं का आपण? खाल्लं पेल्लं, मजा पण केली, पण हा काय देवानं छान चालवलं ना आपल्याला. प्रत्येकाने एक एक विषयच तयार करून टाकला होता. हालेलुया. या वर्षासाठी पण प्रार्थना करा, देव आपल्याला देणार. आमेन नाही म्हणाले, सगळे नाही म्हणत. आज तुम्ही सगळे आमेन म्हणत नाही ना, म्हणून थोडंच मिळतं. सगळे मिळाल्यावर जास्त मिळणार. हालेलुया. म्हणून इतर लोकांसारखे आपण नाही आहोत. आपण भेटतो तेव्हा, बोलतो तेव्हा आपल्याला देवानं या गोष्टी बोलायला सांगितलं आहे. आणि काय म्हटलं आहे पहा, बोध करा, कृपेत असून आपल्या अंतकरणात प्रभूला गात राहा. आपल्या अंतकरणात प्रभूला आत्म्याची ज्योत पेटत राहील, आत्मा विझणार नाही. हालेलुया. म्हणून आम्हाला सांभाळायचं आहे. शेवटपर्यंत ही ज्योत पेटत ठेवायची आहे, लाकडं टाकत राहायची आहे. हालेलुया. धन्यवाद देव. आपण प्रभूचे आभार मानू.